थिक पीस आहे, मजबूत पैसे मिळतील. आदिती कुठे गेली? बाद झाला वाटतं. छी. आदिती कुठे गेल्या? जाऊ दे, हातातच ठेवतो. अरे कोणी ऐका. अरे वाचवा. अरे हलते कोणी. अरे पडेल. अरे पडेल. अरे वाचवा. कोणतरी वाचवा. हलते कोणतरी वाचवा. अरे याला कोणतरी लवकर शाम्या काय झालं? वाचवा कोणतरी. ए लग्न पाणी आणजा. ए शाम्या शाम्या काय झालं? अरे हलताय घोडा. घोडा कुठं हलतोय? सापान बघितलास काय? अरे नाही घेऊ शकतोय. घोडा हलतोय. अरे नाही आलं. ये तू खाली या. खाली या आधी. या धरून ठेव. हा धरतो. ये तू खाली या. घोडा हलतोय. हा ये. घोडा हलतोय. काय नाही. बस पाणी दे. ठीक आहे पाणी दे. हळू 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 आम्ही हळू. अरे घोडा हलत होता यार. अरे कुठं आलतो? आम्ही बघितला नाही आलं. सांगतो घोडा हलत होता यार. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अरे वाचतो यार. तू इथं बसून आराम कर. हा लय कामं पडले तर आम्ही कामं करू. हा चाल रे कामं करू. हे सगळं झंगट डबीमुळे होत. हे सगळं झंगट डबीमुळे होत. गार्गी, तुझ्या आईसारख्या बटाट्याच्या कचऱ्यांना या जगात कोणीही करू शकत नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. खरंच आई मस्त करते. आज तर मजा आली जेवून. तुला गंमत सांगतो गार्गी, आमचं लग्न ठरलं ना जेव्हा, तेव्हा ह्यांच्या घरी जेवायला गेलो होतो. हिच्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या खाल्ल्या आणि तेव्हाच ठरवलं लग्न करीन तर हिच्याशीच करीन. काय सांगताय? उगाच काहीतरी बोलू नका. आई तू लाजतीयस. गार्गी पुऱ्या आता. ठीक आहे मस्करी बाजूला, पण आज खरंच खूप मजा आली. आपण किती दिवसांनी असे एकत्र बसून जेवलोय ना. अगं आम्ही रोजच एकत्र जेवतो, पण तुलाच वेळ होतो. आई अगं कधीतरी काम एक्सटेंड होतं आणि मग माझं उशीर राहणं होतं. दॅट्स इट. अहो ऐकताय ना काय म्हणतेय तुमची लेक? रोज वेळेत येते म्हणे. असू दे, आता त्याच्यावरनं ओरडू नकोस तिला. अहो मी कुठे ओरडतीये? माझं म्हणणं एवढंच आहे की आज तू वेळेत आलीस तर आपण एकत्रित जेवलो. आज मग आपण एकत्र जेवलो तर किती छान वाटतंय. या युअर राईट. आता मी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करत जाईन. मग तर झालं. ऐकताय ना, साक्षीदार आहात तुम्ही. रोज वेळेवर येईन असं म्हणतेय ती. अरे मी काही ऐकलेलं नाही.
कारण मला साक्षीदार बिक्षीदार होण्याच्या फंदातच पडायचं नाही. अहो शोभताय बापलेक चांगले. ते श्याम्या, राजूच्या सायकलची चावी होती ना तुझ्याकडे? राजूच्या सायकलची चावी. हा दे. ते कशी? तू सुधारणार आहे का? खडी फोडायला जाशील तेव्हा अक्कल येईल तुला. अरे नाही तर मी तिकडे ते अरे जेलमध्येच असतील ना, बायका पोरांची हाल करशील. अरे ही गोष्ट ही माझ्याकडनं चावी आण, चावी आण. अरे चंद्या ऐक ना, माझं शपथ सांगतो. अरे मी नव्हती ठेवली तिकडे. ऐक ना चंद्या, चंद्या ऐक ना, चंद्या ऐक ना मी काय म्हणतो ऐक ना. अरे शपथ माझ्याकडे नव्हती, मी तिकडे ठेवली होती. शपथ सांगतोय. श्याम्या तू काय बोलू नको, तू नाही सुधारणार. चंद्या चला आता स्टार्ट करा, कॅब निघूया. कॅब? हो य. तुम्ही कॅब ड्रायव्हर नाही वाटत. नाही, हे माझं लॉकेट नाही. मी मदत करतो तुमची. काल तुमच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे कदाचित तुम्हाला नीट आठवत नसेल. एक मिनिट, माझ्यासोबत काय घडलं हे तुम्हाला कसं माहित? हॅलो हॅलो निंबाळकर साहेब, मी कॉन्स्टेबल वाघमारे बोलतोय. बोला. साहेब तुमच्या मृत्यूंजय बंगल्याचा केसचा तपास करायला एक नवीन मॅडम येत आहे. आता हे काय नवीन? कोण नवीन मॅडम? आता घोरपडे साहेब नाही आहेत, तर त्या या केसचा तपास करणार आहे. आणि मी ऐकलंय की त्या खूपच स्वभावानी कडक आहेत. तुमचं काय चाललंय ना मला काही कळत नाही. एनिवे थँक्यू मला हे सांगितल्याबद्दल. हे बंगल्याचं प्रकरण वाढतच चाललंय.
काय करतो काय करतो वेळ लागला का तुला डबी बोलतोय डबी कुठं आहे डबी अरे आमचा बोलतोय तू या इकडं याला डबी डबी ए काम्या काय झालं तुला मला किती आवाज दिले आज तुम्ही कोणीच नाही ऐकलं. अरे आम्ही इथंच होतो तूच हातोडा घेतलास ना अंगठा फोडायला लागलास अंगठा फोडायला लागलं. हं? गार्गी, हे गार्गी, तू आमच्या घरी येऊन गेलीस पण पाहुणचार नाही मिळाला तुला. हे गार्गी, उठ. हा, अशी काय बसलीस? तू येऊन भेट ना मला. ये, तू आली नाहीस ना म्हणून मीच भेटायला आले तुला. ये बाहेर ये. बाहेर ये. उठ, उठून बाहेर ये. हा, शाबास. ये. हा, दार उघड ना. शाबास. ये सरळ ये. माझ्याकडे कोणी थांबवलं तर थांबू नकोस. बरोबर ये, बरोबर. थांबू नकोस, थांबू नकोस. ये ये. थांब, मागे वळ. ये पुढे. थांब. चल घरी. ये घरात ये. गार्गी, आता शांतपणे झोप. बस झोप. तुम्हाला माझा आवाज नाही आला. इथं काहीतरी गडबड आहे. इथं काहीतरी गडबड आहे. मी नाही थांबणार इकडे. अरे काय नाही बाबा इथं आम्हाला काय नाही दिसलं ते तुला भात झाला असेल. भात नाही, खरं सांगतो इथं काहीतरी गडबड आहे. अरे आता या रातच्या टायमाला कुठं जाशील तू झोप हवं तर इथं. कुठं मी जाईन पण इथं थांबणार नाही. आणि तुम्हाला मारायचं असेल तर मारा इथे. मी नाही थांबणार. ये काम्या.
किरण, सांग ना नक्की काय झालंय. किरण अगं बोल काय झालंय ते. इतक्या रात्री तू इथे आहेस, दरवाजा असा उघडा आणि गार्गी अशी झोपलेली. गार्गी झोपेत चालत होती. मी तिला पाहिलं आणि घरी घेऊन आले. झोपेत? नमस्कार सर. काम कसं चाललंय? काय झालं? साहेब, आम्ही तुमच्या घरचं काम करू शकत नाही. का? साहेब, काल रात्री इथं काम करत असताना आमच्यातले एक जण अचानक वेड्यासारखं करायला लागला साहेब. म्हणजे त्याच्या संगती काहीतरी घडलंय साहेब. फार येडा झालाय तू. हा, काम करताना मध्येच धावत निघून गेला. आम्ही सकाळी चहा प्यायला बाहेर पडलो ना, तर बाहेर वेड्यासारखं करत बसला होता. कुठे आहे तो? तो घरी गेलाय. आमच्यातला एक जण त्याला सोडायला गेला. काय घडलं काय नेमकं? काय घडलं ते माहित नाही साहेब, पण आम्ही इथे काम करू शकत नाही साहेब. इथे ना काहीतरी विचित्र. तुम्ही समजताय तसं काही नाहीये इथे. तुमचा कोण तो मित्र, त्याच्याबरोबर काय घडलंय तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का? नाही साहेब. नाही ना? तो एकटाच का असं वागतोय? ते काय माहिती नाही साहेब. माहित नाहीये ना? मग हातात जे काम घेतलंय ते पूर्ण करायचं. हे बघा, माझा आधीच बराच वेळ वाया गेलाय. तुम्ही जर काम अर्धवट सोडून गेलात तर आतापर्यंत जे काही काम केलं त्याचेही पूर्ण पैसे मिळणार नाहीत तुम्हाला. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे जर पूर्ण पैसे हवे असतील तर काम पूर्ण करावं लागेल. हवं तर पैसे वाढवून देतो मी. साहेब, पण आम्ही फक्त दिवसा काम करणार, रात्री नाही. का? रातच्याला नाही जमणार साहेब. ठीक आहे, करा, पण जोर लावा जरा. हो हो साहेब.